मम्मीचं म्हणणं आता मम्मी बोलता बोलता म्हणली की मी 3 महिने जाणारच येणारच नाही. मग 3 महिने कसं काय करायचं लागत ना मला. तू जायला लागेल मग बाकीचं कसं काय सांभाळ. तिला इकडे नाही यायचं तर मी तिकडे जाईन ना. सकाळ सकाळ झाली आणि हे बघा सकाळी सकाळी मला 5:30 वाजता उठवले. आता मोस्टली घराच्या बाहेर निघता 6 वाजलेच आणि एक आणि ते तिकडे पुढं दोघं जण आणि हे निघाले सकाळ सकाळी मॉर्निंग वॉकला. जावं लागेल ना आता आपल्याला. आता घरात बसून थोडी जाऊ. आता व्यायाम करावा लागेल थोडासा. हा व्यायाम करावा लागेल ना आता थोडासा. तो व्यायाम माझ्या अंगाशी मला त्रास देईन काहीतरी. आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग. मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन एका सकाळच्या ब्लॉगमध्ये. हे बघा फुलं तोडत नसतील बरं शिवानी. सकाळी सकाळी फुलं तोडत नसतील. म्हणजे तुम्ही मॉर्निंग वॉकला जाताय का फुलं तोडायला जाताय मला तेच कळत नाही आहे. सकाळी सकाळी निघलोय मी आपल्या भरपूर दिवसानंतर. कमीत कमी तुम्हाला सांगतो 2-3 वर्षानंतर सकाळी एवढ्या लवकर उठला 6 वाजता. आणि त्यातल्या मोबाईलमध्ये चार्जिंग नाही आहे. छान दिसतंय फुलं ना. छान आहे. तेरी जुल्फों में लगाए तेरी यादों के गाणंच येत नाही मला. चाललो आम्ही बाबा. इकडं आमच्याकडं असं वातावरण आहे. मस्त वातावरण छान. मी तर आजच पाहिलं सकाळी सकाळीचं वातावरण. बघू आता किती दिवस येऊ शकते तू. हा मी रोज येणार आहे आता. तर मला आवडलं रोज येत आहे. ते दोघं पाहिजे बघ मम्मीचा व्यायाम बघा. बंद झालं. खरंच चालायला पाहिजे. हळू चाला तुम्ही चालायला सवय नाही असतं. चप्पल आणि मी मला तर चालता बी येत नाही बाबा. आता कमीत कमी तुम्हाला सांगतो 1000 म्हणजे 100 200 500 मीटर चालत असं मी इथले अजून. बाकी आता तुम्हाला थोड्या वेळात भेटतो कारण मोबाईलमध्ये चार्जिंग कमी आहे. आणि काय शूट करायच्या टायमालाच नेमकं मोबाईल घाण करून टाकतो. तसं काही विषय नाही आहे. रात्री झोपताना आयफोन म्हणलं की दळबिद्री दरिंद्री पैसे देऊन संघच आहे. चला सबस्क्राईब करा. आलोच हे ते बघा सकाळी सकाळी मम्मी पण जॉईन झाली. आता लेक्चर तुला काहीतरी बोलायचं असेल तर मला इतक्या वेळेस तुम्हाला सांगतो मला लेक्चर द्यायला मला लई काही बोलणे भेटले सकाळी सकाळी. आणि आज तब्बल 5 वर्षांनी परत ह्या गार्डनमध्ये आलेलो आहे मी. कमसे कम 5 वर्षांनी कमीत कमी 5 वर्षांनी या गार्डनमध्ये आलो आहे. आणि ते पण सकाळ सकाळी झोप नाही झालेली माझी काय सांगू तुम्हाला. आणि अंधार आहे तिकडं. थांबा तुम्हाला कॅमेरा पलटून दाखवतो. इकडं आहे संगीत कारंज. इकडं आहे अंधार. म्हणजे एवढा तुमच्या नजरेला अंधार दिसत नाही कारण कॅमेरा चालू आहे ना. आणि मला तरी वाटतं सगळं हिरवंगार वातावरण आहे. तर थोडं छान असं वातावरण आहे. तुम्ही पण एन्जॉय करा. तुम्ही पण सकाळ सकाळ जा. आता आम्ही कवर जाऊ ते सांगता येत नाही. आणि तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. चला हे बघा सकाळ सकाळी समुद्राच्या किनारे आलेले आहे. आणि हा आहे जालन्यातला छोटासा समुद्र. इकडं पण पाणी झालं रे बाबा. इकडं पण पाणी आहे. इकडं पण रस्ता आहे बघा. इकडं पण पाणी इकडं पण पाणी. आणि गारगार हवा गारगार वातावरण. काहीच विषय नाही इथं. असा फायनल झालेलं पाणी मरणाचं पाणी आहे मोतीबाग तलावाला. हे बघा हे बघा कोणतं डेकोरेशन. हा तिकडे येते तिकडे तळ तिकडे नाही. पाणी बघ किती भारी. इथपर्यंत पाणी येऊ शकतं. अरे नदी आहे शिवानी. त्या नदीमध्ये कशी मगर असं सोडली तर येईन ना. मासे असतील. मासे साप सगळं काही असेल पण मगर नसतं. मला नाही वाटत भरपूर असं. सकाळ सकाळ झोपमोड करून ना असे कामं नाही करायला पाहिजे तुम्ही माहिती का.
हे पाणी इकडलं पाणी इकडे शिरलंय माहिती का? हे जास्त तळ भरलं ना ते आपल्या इकडे पण पाणी येतं माहिती का? बाप खतरनाक इथपर्यंत आलं हे. मग हातात आला आडा. सॉरी हे बघ, हे बघा पाणी. क्या हो रहा है? ये क्या देख रही हो? हे मम्मीचा व्यायाम बघा कसा आहे मित्रांनो. हे कोणचा व्यायाम आहे तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगायला विसरू नका. काय का हे कोणचा व्यायाम? मी तर त्याच्यावर चढून जाईल. इकडून पप्पा बी गेलेत. पप्पाचं बी तिकडे व्यायाम चालू बघू शकता तुम्ही. तुम्हाला लांबून दाखवतो मी. जवळ गेलो ते दोघं कारण पडायची थंडी तिथं. एकदा आपटलं ना इथून डायरेक्ट डोकं फुटूनच निघाला. ती पप्पा पलीकडून उठले आहे. अरे काही काय झोपायचा व्यायाम आहे असला. हे का ते पप्पाच गोष्ट चालले. हे दोघं अलगच व्यायाम दुनियाचे फिरत ते डिले लोखंडाचं त्याच्यावर झोपत बाबा लोक. काय यांचंच नाही, हे दुसऱ्याचं बघून करून राहिले. हे दुसऱ्याचं बघून करायले पण तर काय सोबत लावले वैन. हा कोणता प्राणी आहे तुम्हाला काय वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला कोणता प्राणी वाटतोय? आता मम्मीचं म्हणणं आहे हे जिराफ आहे. असला कसला जिराफ आहे मला ते समजत नाही. आणि इथून रेल्वे जाती शिवानीच्या गावाला रेल्वे जाती. चल मग इकडे गायब. हे कोणता प्राणी कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. परत भेटतो. हे वातावरण खराब करायला शिवानी करायला. कशाला करायला? वातावरण बघा एकदम फ्रेश वातावरण द्यायला आलंय. सिमेंट आहे ना हे सिमेंट. आणि हे थर्मोकॉल कशासाठी हे सांगत वर शिवानीला. पक्षी नाही रे ते मासा पकडायसाठी लावले जाऊ. इकडे झेंडा आहे बघा किती मोठा आहे. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा किती मोठा झेंडा आहे. स्वतःचे दूध जाऊन ती शिवानी ती रक्त वाढतं ते. वास न घेऊ पी. वास नसते घेत गटगट पी. कसं वाटतंय? छान आहे का? हा छान आहे. ती मग जेवढा गलास खतम कर. अजून टाक. कोणाला मला पाहिजे पी. एवढं पी ना. तेवढं पी काही होत नाही. अरे ते लेकरासाठी चांगलं असते की. तुला नंतर कोणी विचारणार बी नाही शिवानी. सकाळी सकाळी उगाच आले मी. उठा ना 5 वाजता उठा. कारला दूध द्यायला पाहिजे तुम्हाला. कारल्याला सकाळ सकाळ तुला प्यायचं कारलं. तुम्हाला कारले आवडते ना? येण्यासारखं नाही आहे ते. चांगले ना.
चांगलं आहे ते. चांगलं आहे चांगलं साखर सगळं टाकून नका वा हे काय करायला गेलं. हा आता सगळे सकाळी मॉर्निंग वॉक सगळे करून आले तर थांब आपण माईक लावा एक मिनिट थांब. आता माईक लावलं. माईकची क्लिअरिटी आहे का मस्त पैकी कारण गाडीचा आवाज रोडचा आवाज लई येत होता म्हणून डायरेक्ट माईक लावलं मी. आता मम्मीचं म्हणणं काय माहिती का मम्मीला जायचंय. नमस्कार. जाऊ द्या मम्मीचं म्हणणं सोडून द्या. सगळ्यात आधी तुम्ही सकाळी सकाळी तिला ज्यूस पाजला तिने ज्यूस सांडला अंगावरती आणि आता तुम्हाला सांगतो शिवानीला लगेच तब्येतच खराब झाली. आता घरी जायचंय. घरी गेलं तुम्हाला माहित पडेल आता काय काय तर पुढे गेलं सांगून तुम्हाला. आणि आपल्या व्हिडिओचा टायमिंग फिक्स झालेला आहे. दुपारी 1 वाजता व्हिडिओ पडणार आपला म्हणजे पडणार. आता त्यामुळेच व्हिडिओ थोडासा राहिला तर शूट करून घेतो म्हणलं आणि बसलेलो आहे. आणि मोती बागात नेलं तिला थंड हवा लागेल चांगलं वाटेल जरा. हा त्याच्यामुळे सकाळ सकाळी नेलं मॉर्निंग वॉकला. हा काय ते ज्यूस पाजलं तर उलटच झालं. थोडं वर धरणं आवाज जातो का नाही. बाहेरचं खाल्लं नाही पाहिजे ना. बाहेरचं खाल्ल्यामुळे बी कधी उलट्या होतात ना. बाहेरचं कुठं खाल्लं काल सँडविच खाल्लं ते. बाहेरचं खाल्लंय आम्ही ते सँडविचनी काय होतंय उलट्या होतात त्यांनी. बीटनी जास्त उलट्या झाल्या. बीटनी बीटचा ज्यूस घेतला तर मित्रांनो तर त्या बीटचा ज्यूस तुम्हाला तर पाहिलं तुम्ही बीटचा ज्यूस घेतला होता. मनामध्ये केस केले की उलट्या होतात. हा? मनात केस केले की उलट्या होतात. हे तर आहे. मनामध्ये किरस केली मनामध्ये पाहिजे मित्रांनो प्यायचंय आपल्याला रक्त वाढवायचंय. आता मला एवढं कळतं की पण शेवटी आता तिची शिवानीला इथं जेवढी सगळं काळजी मग घेता येईल तेवढी तिथं जाऊन थोडी घेता येईल. हा तर आता आता समजा तिथं म्हणलं तर इथं म्हणलं तर हाताखाली इथं शिवानी आहे दीपक आहे. दीपकला पटकन सांगता येते बाबा की हे बकेट उचल किंवा हे आण दूध आण काही बी काम सांगता येते दीपकला. आणि तिथं तुम्हाला सांगतो तुम्ही म्हणता की तिला इकडे काऊन नाही यायचंय तर तिचा विषय काय माहिती का ती जाती जॉबला आणि तिला काय माहिती काय येड लागलं तुम्हाला सांगतो. माझे आजोबा आणि ती रेणुका म्हणजे माझी बहीण या दोघांचं काय येड लागलंय मला यांचं समजत नाही. हे नुसते कामच करायला लागली ती दोघं जण. यांना कामावरती एवढं काय प्रेम जडलं काय नाही मला काही समजणार नाही. हे नुसते काम. आता तुम्हाला सांगतो सकाळी व्हिडिओ कॉल आला आजोबाचा त्यांची बी तब्येत खराब आहे तरी बी ते नाईटला ड्युटीला जातात. त्यांचं वय वर्ष कमीत कमी तुम्हाला सांगतो 80 वर्ष वय असन तरी बी बळच त्यांना पेन्शन बी चालली तुम्हाला सांगतो. तरी बी काय घरी बसण्यापेक्षा कामाला जायचं चांगलं. गव्हर्नमेंट जॉबला होते नोकरी पेन्शन आहे तरी बी ते ऐकत नाहीत कोणाचं. त्याला काय हा आणि हा तुम्हाला सांगतो आता शिवानीची तब्येत खराब झाली घरी गेल्यावर माहित पडेल तुम्हाला पुढे दिसणच. आणि अजून काय बोलायचं तुम्हाला मम्मीचं म्हणणं आता मम्मी बोलता बोलता म्हणली की मी 3 महिने जाणार तर येणारच नाही. मग 3 महिने कसं काय करायचं ना मला. तू जायला लागेल मग बाकीचं कसं काय सांभाळ. तिला इकडे नाही यायचं तर मी तिकडे जाईन ना. काहून तिला नंतर घेऊन या तुम्ही डिलिव्हरी नंतर इकडे. कशाला आणायचं मग एकदा झाल्या तिथे ठेवून द्यायचं काय करायचं. ती 3 महिने तिकडे काय करशील तू. तिच्या मनाने तिथं काय मला काय कर का तिला जेवायला देईन आराम करीन मी. आराम करीन खाईन पिन भिताडीकडे पाहिन मस्त राहीन भिताडीकडे. मग असं कोण बडे 3 महिने मग आता व्हिडिओचा खोळंबा सगळा खोळंबा. मग आता तू आहे पप्पा आहे शिवानी आहे व्हिडिओ काढायला म्हणजे काय माय वाचून थोडी काय राहते. आता पप्पा तर आपले काम करते बघा. मग जात लागेल ना. आता मी तिकडे गेलो माझं काम झालं आता इकडे बघा काम चालू होतं इकडे काम झालं म्हणलं व्हिडिओचं थोडासा शूट करून. नाही जमत तरी बी करावं लागतं त्याला काही इलाज आहे कसं तरी. मला तर असं वाटायला लागलं मित्रांनो तुम्हाला काय सांगू मी की आता समजा डिलिव्हरी झाली की दुसऱ्या दिवशी ती उठून कामाला पळणार आहे. मला असं वाटायला एक साईडला ती लेकरू दवाखान्यात जाईन आणि ती तिथंच झोळणी बांधून कुठेतरी कामाला जाईन. मला असं वाटायला कितीच अवघड काम आहे बरं तिथे. आपण सांगतात तर तिला समजतच नाही. लय अवघड दुखणं असतंय ते काय थंडी तापासारखं दुखणं आहे का डिलिव्हरीचं. तिला त्या गोष्टी कळणारच. आता माझ्या म्हणण्यानुसार डिलिव्हरी तर माहेरीच असते पण ठीक आहे बघू आता पुढं काय होतं तुम्हाला माहित पडणच ते विषय. तरी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघत राहा. आता बीट ज्यूस पिला त्याचं काय करायचं घरी जाऊन ती मला जुलाब बी लागल्या उलट्या बी व्हायला लागल्या. आणि एक तर आज तुम्हाला सांगतो 10 तारीख होती दवाखान्यात जायचं होतं पण आता तुम्हाला सांगतो काय सांगू तुम्हाला परिस्थिती मित्रांनो सध्या पैसे नाही म्हणून दवाखान्यात बी नाही गेलो मी आज. अजून पेमेंट नाही काही नाही सगळाच खर्च सगळाच खर्च आहे. आणि भरपूर काय सांगू तुम्हाला मी बघणाऱ्याला तर एखाद्याला असं वाटेल की 2-4 लाख रुपये महिन्याचे तू काय माहिती म्हणजे लाखभर रुपये महिना कमिणार वेगळं वाट दिसेल त्याला पण
ज्याची त्याची कंडिशन ज्याला त्याला माहित असते नाही का. आता मम्मीने बघा डब्यात काय आणलं ते चिवडा आणला होता मी. चिवडा आणला होता. आता चाललोय मी घरी जाऊन तुम्हाला दाखवतो मी काय कंडिशन. चिवडा आणला जायचंय. चिवड्याची मला condition असं कशी आहे? वाटतंय, आता तारीख दिलेली आहे तर मग तारखेच्या हिशोबाने मी जाऊन बसन तिथं. तारीख म्हणजे आता 20 तारखेच्या नंतर कधी पण होऊ शकतं असं डॉक्टर म्हणलेले, पण डॉक्टरांच्या तारीखवर भरोसा नसतो. भरोसा नसतो डॉक्टरच्या तारीखवर माहिती का. नाही कधी कधी 9 महिने पण घेते एखादी बाई. 9 महिने तर 9 महिने 9 कम्प्लीट झाले ना आता. 9 दिवस म्हणजे आता 1 तारखेपासून 9 दिवस धरले तरी मी सांगता येत नाही. परत रडगाणं बघा तुम्ही कधी 20 ऐका. तारखेला या व्हिडिओ मध्ये दोनदा वाजला असं नाही. 20 तारखेपासून 9 तारीख दिली तर कधी बी होऊ शकते सांगता येत नाही ना. हो आता काय डिलिव्हरीचं होईल. काम अवघड असते हे तिला समजत नाही. काय सांगा तिला, ती फक्त बघती जाऊ द्या माझं ते विषय काम आपण भलं पुढे नाही. घेऊ. डायरेक्ट ज्यावेळेस तिला मी व्हिडिओ मध्ये घेईन ना त्यावेळेस तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला तिला द्यायला लावीन. आम्ही काही उत्तर देणार नाही त्या प्रश्नाचे, कारण तो प्रश्न आमचा हाच नाही. आमचा प्रश्न नाही, हे सगळे प्रश्नाचे उत्तर ती देईन. तिला कामाचा लय येड आहे त्याच्यामुळे दोघं तिघ जण जे उठतात की कामाला पळतात, जे उठतात की कामाला पळतात. काम केल्याशिवाय पर्याय नाही ना. मग उठतात कामाला पळतात म्हणजे काम तर करावं लागेल ना. पण अरे पण कंडिशन पाहा ना माणसानी. 9व्या महिन्याच्या अवस्थेमध्ये तिनं काम करायलाच नाही पाहिजे. पण काय तिला सांगणार कोण. बघा आता तुम्हाला काय वाटतंय जर कमेंट मध्ये. तिच्या मैत्रिणी कोणी काम बघत असतील तर त्यांनी तिला समजून सांगा. आता तुम्हाला काय वाटतं याबद्दल तुम्ही हॉस्पिटलला तुमची कोणी प्रतिक्रिया. मैत्रिणी व्हिडिओ बघत असले तर त्यांनी तिला समजून सांगा बाबा की नको येऊ ड्युटीला, तू घरी राहा. असं काही कोण सांगणार. तुम्हाला आता त्यांच्या याविषयी तुम्हाला काय प्रतिक्रिया वाटते कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. तुम्ही पण सांगा बरं. 9व्या महिन्यामध्ये कोणी कामाला जातं. 20 तारीख दिली म्हणजे अजून 10 दिवसांची डिलिव्हरीचा टाइम. 21 तारखेच्या नंतर कधी पण 21 तारीख म्हणजे 11 दिवस. 21 तारखेच्या नंतर कधी पण डिलिव्हरी होऊ शकते डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे कळकळ लागते दुसरं काय. त्याच्यामुळेच मम्मी काल रडत होती. तर आता घरी जातो आणि घरची कंडिशन तुम्हाला बघू आता काय काय नाही. तर तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चला मित्रांनो आता घरी आलेलो आहे मी. घरी आल्यानंतर मला चला आता तुम्हाला थोडासा शिवानीचा व्हिडिओ दाखवून देतो आणि मग पुढचं आपलं हे दाखवतो. इकडे बघा शिवानी आहे ना, शिवानी फक्त हे बघा राडा बघा. बरं वाटतं ना. बीटरूट म्हणलं होतं तुम्हाला नको मला. मलाच होती माहिती. बीट, गाजर, आवळा आणि लिंबू होतं मला वाटतं. हे 4 मिक्सरचा ज्यूस होता. तो बाहेर विकत भेटत होता 30 रुपयाचे ग्लास. 2 ग्लास ज्यूस पिली आणि मी थोडासा पेलो. तर मला पण आता कसं तरी व्हायला पोटात. म्हणजे जास्त नाही व्हायला, थोडंफार व्हायला. तुम्हाला थोडंफार, मला तर किती उलट्या झाल्या माहितीच नाही तुम्हाला. मला अजून मळमळ होती. असं आहे का. ते होत असतं ते काही नाही. म्हणलं आता होतं तुम्हाला मला नाही प्यायचे म्हणून सकाळी. तुम्ही जबरदस्तीच करता कोणत्या गोष्टीची. नाही पी. 30चं नाही 60चं पी पण पी. तर मित्रांनो थोडंफार कसं आहे रक्तवाढीसाठी द्यायला लागतं शिवानी. असं नसतं रक्त कसं वाढणार. रक्तवाढीसाठी मी मला पचन होत नाही. एक तर सोनोग्राफी करायला दवाखान्यात जायचं होतं. आता ॲन्युअली कोणची स्कॅन करायला 10 तारखेला बोललो. पण आज नाही गेलो मी. उद्या जाईल. थोडं ॲडजस्टमेंट करावं लागेल काही ना काही नाही का. सगळ्या गोष्टी ॲडजस्ट नसतात होत. आता बघू काय होतं. आणि बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका. कुठं चालली. झालं तिला सुरू झालं. आता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका. आणि आमच्या इथे हे सगळं चालू राहील. काय झालं शिवानी. काही जायचं काही नव्हतं. उलट्या होत असतात. तुम्ही सांगा उलट्या होत असतात की नाही. एवढं काय लगे सिरियस गोष्ट नाही आहे. त्या बीटच्या ज्यूसमुळे खूप म्हणजे थोडा त्रास झालेला आहे. तुम्हाला सांगू का मित्रांनो एक खरी गोष्ट. आम्ही ना पिझ्झा खाल्ला, नूडल्स खाल्ले, हे सगळ्या बाहेरच्या वस्तू जर चांगल्या खाल्ल्या ना. चीज खाल्लं, नुसतं चीज पण खाल्लं ना, नुसतं पनीर पण खाल्लं तरी तिला काही होत नाही. पण तिने समजा बाय चान्स जर बीटरूट किंवा अशा फळे भाज्या काही गोष्टी खाल्ल्या तिला उलट्याच होऊन देतात. बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये प्रतिक्रिया सांगायला विसरू नका. व्हिडिओ एवढा सुद्धा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. जेवण पण नाही करणार आता. हो ना बाबा. बर्गर डबा पॅक कर जाऊ दे. मला दुकानातलं काम सोडून आलो मित्रांनो आता इथं व्हिडिओ काढायसाठी. आता तुम्हाला सांगतो बाकीचा काय विषय असेल तुम्हाला काय वाटतं काय नाही. आणि ताईचं तिथं कामाला जाणारच आहे. तिचा काही विषयच नाही. ती ऐकत नाही. कामाला चालली ती म्हणजे मला कामच करायचं काम करायचं म्हणजे मी शेवटच्या 9व्या महिन्यापर्यंत काम करणार आहे. तर तिथं चलू द्या. आता तुम्हाला भेटतो नवीन एका व्हिडिओसोबत.
म्हणजे त्या गोष्टीबद्दल असं काही नाही आहे. तिकडे काय आणि इकडे काय सगळं सारखंच आहे, पण ठीक आहे. बघू पुढं काय होतं तुम्हाला माहीत पडेल. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चेहरा बघा कसा भिकाराच्या पलीकडे झालेला आहे. असंच आहे माझं काम, काय करावं. शिवानी बघा किती फ्रेश दिसता लागल्या. उलट्या केल्यावर फ्रेश दिसती. भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओ. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा. बाय बाय, टेक केअर. जय हिंद, जय महाराष्ट्र.